Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमः. माय सेल्फ कन्हैया देवदास चव्हाण BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलेलो आहे ते म्हणजे विष उपद्रव आगतंत्र पेपर फर्स्टमधला जो की चॅप्टर आहे विष उपद्रव आणि त्यांची चिकित्सा. तर त्याच्यामध्ये हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावर एक फिक्स SAQ येण्याची शक्यता असते. तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. आता व्हिडिओ बघण्याच्या आधी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. काही पार्ट स्किप करत जाऊ नका. व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे मित्रांनो, तर लाईक करत जा, शेअर करत जा, तेवढं चांगलं वाटतं जरा जीवाला, ओके नाही. तर चला आता वळू आपल्या विष उपद्रव चॅप्टरकडं. तर आता हे जे विष उपद्रव आहेत आणि त्यांची चिकित्सा आपण कशा प्रकारे करतो हे या चॅप्टरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यासाठी विष उपद्रवासाठी चरकांनी 4 उपद्रव सांगितलेले आहेत आणि अष्टांगहृदय वृद्ध वाग्भटांनी आपल्याला 16 उपद्रव सांगितलेले आहेत. तर चरकांनी जे सांगितलेले आहेत ते आपल्याला श्लोकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते श्लोक बघूया. तर श्लोक असं म्हणतं की विष वेगान मद मूर्छा विषाद हृदय प्रवाह प्रवर्तन्ते शीत निर्वर्तन्ते ये आता विजाश्च लोम हर्षात स्यात. चरक चिकित्सास्थान 23-12 याच्यातून हा श्लोक सांगितलेले. तर याच्यामध्ये म्हणलेले की चरकांनी जे विष वेग आहे त्याच्यामधले मद मूर्छा विषाद आणि हृदयगती वाढणे हे 4 उपद्रव सांगितले. आता ह्या उपद्रवांचे शीतल द्रव्य आणि शीतल क्रियांनी शमन करावं लागते आणि त्यांचा उपयोग करावा लागते असं त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामधले जर बघितले मित्रांनो तर चरकानुसार 4 उपद्रव सांगितले. तर ते 4 कोणते कोणते येतात? मद, मूर्छा, विषाद आणि हृदयगती वाढणे हे 4 उपद्रव. आता यांच्यासाठी आपल्याला यांचे शमन करण्यासाठी शीतल क्रिया आणि शीतल द्रव्यांचा उपयोग करावे. शीतल कोणती शीतल? तर ही शीतल ती शीतल का नाही, इथं शीतल क्रिया करावं लागतात. जसे आपल्याला चंदन, मुस्ता, कमळणा या द्रव्यांनी शीतल द्रव्य हे घेऊन ती क्रिया करायची अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. आता नंतर मग त्यांनी सांगितलेले वृद्ध वाग्भटानुसार. आता वृद्ध वाग्भटांनी पण श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. तर आता वृद्ध वाग्भट म्हणते की ज्वर, कास, मिश्वम, सहनिदो, श्वास हिक्का, तृष्णा, अतिश्च मूर्छनम, विषभेदो, अतिसार रक्तकांड होतो, बस्ती पुदर्वरुक, क्षवतुयित, पुतिदंशत्व, रक्तस्रावे, विषाद अनिल इति 16 निर्दिष्ट विषादतान उपद्रव गच्छयितु उपेक्षिता नाशम यर्जुष्टा विषरोगिन. अष्टांग संग्रह उत्तरस्थान 2-3 याच्यामधून सांगितलेले हा श्लोक. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की ज्वर, कास, वमन, श्वास, हिक्का, अतिसार, बस्तीपीडा, शिरशूल, त्यासोबतच रक्तस्राव आणि विषवात हे अशा प्रकारचे 16 उपद्रव त्यांनी सांगितलेले. तर या 16 उपद्रव आणि त्यांची आपल्याला चिकित्सा या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता या श्लोकामध्ये जर बघितलं तर वृद्ध वाग्भटानुसार 16 प्रकार केलेले आहेत. किती केलेले तर 16 प्रकार केलेले आहेत. तर त्याच्यामधला ज्वर आहे, कास आहे, वमन आहे, श्वास आहे, हिक्का आहे, अतितृष्णा आहे, अतिसार आहे, मलावरोध आहे, बस्तीपीड आहे, अनाह आहे, त्याच्यानंतर शीर्षूल आहे, शोथ आहे, दंशस्थानी सडण्याची क्रिया आहे आणि रक्तस्राव आणि विश्वास अशा पद्धतीने हे 16 उपद्रव सांगितलेले आहेत. आता हे 16 उपद्रव सांगितलेले आहेत मित्रांनो. आता यांची आपल्याला चिकित्सा करायची. इथपर्यंत समजलं का? हो की नाही? ए राजू इकडे लक्ष दे रे बाबा. तर आता समोर आपण त्यांची चिकित्सा बघूया. तर आता याच्यामध्ये प्रथम आहे ते म्हणजे ज्वर. आता या ज्वराची चिकित्सा कशाने करतो आपण? तर काही द्रव्य दिलेले आहेत, तर त्या द्रव्यांच्या आपल्याला मधु आणि साखरेसोबत चाटवावं लागते किंवा ते त्यांचा काढा बनवून किंवा क्वाथोबरोबर त्यांचं सेवन करावं लागते. तर आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर ज्वर. आता ज्वर जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये अमलतास फळ, खस, गंभारी, मुस्ता, पद्माक काढा यात साखर आणि मध करून यांचं चाटवण्यास द्यायचं. तर त्याच्यामध्ये काय होते की ज्वराचे शांती होते. किंवा काळे जिरे, जीवक, रुजबक, कमळ, यष्टी मधू, बोराची मज्जा, साखर, बारंगी आणि यांचा काढा जर सेवन केला तर त्यांचे ज्वराचे आपण शमन करू शकतो अशी त्यांची चिकित्सा सांगितलेली आहे. इथपर्यंत समजलं का? आता समोरची चिकित्सा बघूया ते म्हणजे कास. आता कासामध्ये त्यांनी काय सांगितलेली? द्राक्षा, सुंठ आणि पिंपळी हे मधु आणि साखरेसोबत चाटवण्यास द्यायचं सांगितलेले. किंवा त्याच्यासोबतच पाटा, मंजिष्ठा, अंजन, हळद, दारू हळद, नागरमोथा, मुस्ता यांचा पात हे मधु आणि साखरेसोबत चाटवण्यास द्यायचं सांगितलेले. अशा पद्धतीने हे कासाची चिकित्सा होती. नंतर जर बघितली मित्रांनो, नंतर येते वमन.
तर वमन जर बघितलं तर काळे मिरे, बिल्वमूळ, क्वाथ, बिल्वमूळ, आवळा यांचं समजा कशासोबत द्यायचं, मधू आणि साखरेसोबत द्यायचं, किंवा बिल्वमूळ, आवळा, फालसा, द्राक्षा, यष्टी मधू यांचे चूर्ण हे दुधात मिसळून द्यायचं. अशा पद्धतीने वमनची चिकित्सा सांगितलेली. त्याच्यानंतर येते श्वास. आता श्वास जर बघितला तर हिंग, पिंपळी, पिंपळीमुळं, प्रियंगू, मध आणि घृतासोबत चाटवण्यास सांगितलेले, म्हणजे मध आणि घृतासोबत चाटवण्यास सांगितले, किंवा गुळ, सुंठ, पिंपळी, हिरडा, आवळ्याचे चूर्ण मधुबरोबर चाटवण्यास द्यावे असं त्यांनी सांगितलेले. नंतर येते हिक्का. हिक्का जर बघितली तर शंखभस्म, सुवर्णभस्म, कुटकी व सोनगिरू मधाबरोबर चाटवण्यास सांगितलेले, किंवा त्रिकटू बिजोरा हे लिंबाच्या रसामध्ये द्यायचं त्यांनी सांगितलेलं. अशा पद्धतीने हे हिक्काची चिकित्सा त्यांनी सांगितली. आता समोर येते मित्रांनो ते म्हणजे तृष्णा आणि मूर्छा. तृष्णा मीन्स थर्स्टी आणि मूर्छा म्हणजे फेंटिंग. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये चिकित्सा छाती आणि डोक्यावर शीतल जलाने परिषेक करायला सांगितलेले. त्यासोबत त्याच्यामध्ये कमलनाल, कमलपुष्प, उशीर, त्याच्यानंतर खसखस, चंदन, मुक्ता, वर्षा जलाबरोबर हे दूध, घृत आणि ऊसाच्या रसासोबत सांगितलेलं आहे. म्हणजे कमलनाल, उशीर, त्याच्यानंतर घृत यांच्यासोबत द्यायला सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर शर्करा, डाळिंबाचे दाणे, मध आणि यात बनवलेला लांजी सोबत द्यायला सांगितलेले आहेत. या लांजी द्रव्यासोबत त्यांना प्यायला सांगितलेले. त्याच्यानंतर येते अतिसार, डायरिया. आता अतिसार बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये काही द्रव्य आहेत तर त्यांचे भाग सांगितलेले तर ते बघूया. तर त्याच्यामध्ये चित्रक, त्रायमान, त्याच्यानंतर चिरायता, नागरमोता, कुटकी आणि इंद्रजो यांना 1 भाग घ्यायचं, चित्रक हे 2 भाग घ्यायचं आणि कुटच साल हे 8 भाग घ्यायचं. यांचं चूर्ण काय करायचं, थंड पाण्याबरोबर प्यायला द्यायला लावायचं. हे 1 भाग कोणते द्रव्य घ्यायचे तर त्रायमान, चिरायता, नागरमोता, कुटकी आणि इंद्रजो, आणि 2 भाग हे चित्रक घ्यायचं आणि कुटची साल 8 भाग घ्यायचं. यांचं चूर्ण हे कशासोबत द्यायचं, थंड पाण्याबरोबर प्यायला द्यायचं. याचं जर सेवन केलं तर उदावर्त, ज्वर, श्वासकास या विकारामध्ये याचा चिकित्सा म्हणून उपयोग होतो. अशा पद्धतीने हे अतिसाराचे सांगितलेले. नंतर येते विबंध. विबंध जर बघितलं मित्रांनो तर विबंधामध्ये त्रिफळा, क्वाथ हे त्रिफळाचं चूर्ण हे उष्ण जलाबरोबर द्यायला सांगितलेले आहेत. त्रिफळाचे चूर्ण हे उष्ण जलाबरोबर द्यायला सांगितलेलं. नंतर येते अनाह. अनाह जर बघितलं तर फ्लॅट्युलन्स. तर त्याचं जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये त्रिफळा, क्वाथ, आरगवत, मुस्ता आणि पुनर्नवा यांचे चूर्ण सेवन करायचे सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे अनाह होतं. आता याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे बस्ती वेदना. आता बस्ती वेदना जर बघितलं तर पेन इन द ब्लॅडर असे म्हणतो मॉडर्नमध्ये. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं सांगितलेले की फलवर्तीचा उपयोग करायला सांगितलेले. नंतर त्यांनी सांगितलेले अमलतास, निशोत्तर, काळे जिरे त्याच्यासोबत हे 1 भाग घ्यायचं आणि 2 चूर्णाबरोबर हरितकी म्हणजे हिरड्याचे चूर्ण हे मध आणि घृतासोबत सेवन करण्यासाठी सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने हे बस्ती वेदनामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. नंतर येते शिरोवेदना म्हणजे डोक्यामध्ये दुखणे. तर आता याच्यामध्ये काकोली, वडाचे झाड जसे जे क्षीरवृक्ष आहेत त्या क्षीरवृक्षासोबत त्यांच्यासोबत द्राक्षा आणि शर्करा आणि यष्टीमधू यांना शीतल जलामध्ये वाटून द्यायला सांगितलेले आहेत. कोणते तर काकोली, वड, क्षीरवृक्षांची साल, द्राक्ष आणि यष्टीमधू यांना शीतल जलामध्ये वाटून द्यायला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर शोथ येते. शोथ जर बघितलं मित्रांनो तर शोथ हे बाह्यत्व असते आणि त्याच्यामुळं तिथं काय करतात, सुंठ, पिंपळी, कुटकी, देवदार यांनी सिद्ध दूध प्यायला सांगितलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की तुळशीच्या मुळाचा कल्क आणि पिंपळी सिद्ध बकरीचे दूध द्यायला सांगितलेले आहेत. तुळशीचे मुलाचा कळक आणि पिंपळी सिद्ध दूध, कोणाचे दूध पण बकरीचे दूध, तर त्याच्यासोबत द्यायला सांगितलेले आहेत. तर निशोत्तराला त्रिफळा क्वाथाच्या 3 भावना द्यायला सांगितलेले आहेत आणि त्याचा तूप मिसळून प्यायला सांगितलेले त्याच्यामध्येच. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की मध, विडंग, त्रिफळा, देवदारू, खस, पद्माक या द्रव्यांचा लेप त्या शोथच्या ठिकाणी कमी करण्यासाठी खास करून उपयोग सांगितलेले. अशा पद्धतीने हे शोथ होतं. इथपर्यंत समजलं का? आता त्याच्या समोर येते ते म्हणजे दंशस्थान सडणे. म्हणजे दंशस्थान वास येते, घाण वास येते, बॅड स्मेल. तर तिथं काय करायला सांगितलेले तर मधुर, स्निग्ध, शीतल जल, परिषेक, लेप, क्षीरवृक्षांच्या सालींच्या काड्यात दूध द्यायला सांगितलेले आहेत. तिथं जिथं समजा वास येतं आहे तिथं काय करायचं सांगितलेलं की मधुर, स्निग्ध, शीतल, परिषेक, क्षीरवृक्षांच्या सालींच्या काड्याचं दूध तिथं करायचं सांगितलेलं. नंतर त्यामध्ये त्यांनी सांगितले की वडाचे शृंग, यष्टीमधू, सरसू, सेंदव, मीठ, हिरडा, निंब आणि घृताचा तिथं लेप करायला सांगितलेले आहेत.
म्हणजे त्यामध्ये तिथं ते वास येणार नाही. अशा पद्धतीने हे दंशस्थानी सडण्याची चिकित्सा होते. आता समोर आपण रक्तस्राव बघू. तर आता समोर येते ते म्हणजे रक्तस्राव. आता या रक्तस्राव जर झाले मित्रांनो, तर त्याच्यामध्ये चिकित्सा जर बघितली आपण, तर त्याच्यामध्ये काळे मिरी, चवळीचे मूळ, तूप आणि साखरेबरोबर द्यायला सांगितलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी दंशस्थानावर दारू हळदीचा लेप करायला सांगितलेलं आहे किंवा साखर आणि मध बकरीच्या दुधामध्ये नस्य करायला सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने ही रक्तस्रावामध्ये चिकित्सा सांगितलेली. त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे विषवात. आता हे जे विषवात येतात हे एकतर विषामुळे स्वतःच्या कारणामुळे होते, त्याच्यानंतर वृक्षद्रव्य सेवन केल्याच्यामुळे होते, त्यामुळेच उदावरतं, त्याच्यानंतर विषवात, त्याच्यानंतर त्यासोबतच अपस्मार, उन्माद या रोगसुद्धा त्यामध्ये होतात. आणि त्याची चिकित्सा करण्यासाठी आपल्याला नागदंती, हिरडा, कुष्ठ, पिंपळी, अडुळसा, कटफळ, बिब्बा म्हणजे बलाटक, लक्षात राहू द्या, कुटकी, बिल्व यांच्या कल्काने सिद्ध घृत आणि दुधाबरोबर द्यायला सांगितलेले आहेत. एकतर नागदंती, हिरडा, कुष्ठ, पिंपळी, बिब्बा यांचे जे कल्क आहेत त्यांचं सिद्ध करायचं आणि घृताबरोबर द्यायला लावायचे किंवा बकरीच्या मांसरसामध्ये एरंड तेलासोबत मिसळून द्यायला सांगितलेलं. त्याच्यानंतर करपास मुळाचे काळे मिरे, हळद, दारू हळद, पिपळी, सज्जिक्षार, कुष्ठ हे पाण्याबरोबर द्यायला सांगितलेले. म्हणजे अशा पद्धतीने ही विषवाताची त्यांनी चिकित्सा सांगितलेली आहे. यहाँ तक समझे कि नहीं समझे बिटवा. अब इसके आगे हम देखते हैं मॉडर्न पोर्शन. तर आता समोर बघूया, इथपर्यंत हे सगळं आयुर्वेदिक पार्ट होता. तर आता मॉडर्न पोर्शन बघूया. तर त्याच्यामध्ये पहिलं मस्ट पॉईंट सांगितलेले की ड्रग इंड्युस्ड टॉक्सिसिटी. तर ते बघूया. तर व्हॉट इज मीन बाय ड्रग इंड्युस्ड टॉक्सिसिटी. तर इन फार्माकोलॉजी इट इज रेफर्स टू व्हेन अ पर्सन इज अकोमोडेटेड टू मच प्रिस्क्रिप्शन ड्रग इन देअर ब्लड स्ट्रीम लिडिंग टू निगेटिव्ह इफेक्ट्स. म्हणजे फार्माकोलॉजीनुसार ड्रग टॉक्सिसिटी कधी म्हणतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रिस्क्रिप्शन ड्रग यूज केले आणि त्याचा ब्लड स्ट्रीममध्ये निगेटिव्ह इफेक्ट होत आहे, तर त्याला ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी असं म्हणतात. तर आता तेच आपल्याला सांकेतिक शब्दाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेले, तर ते बघूया. तर त्याच्यामध्ये इट इज डिफाईन्ड ॲज अ डायव्हर्स ॲरे ऑफ ॲडवर्स इफेक्ट विच आर ब्राउट अबाउट द ड्रग यूज ॲट इदर थेरपेटिक और नॉन थेरपेटिक युजेस. जेव्हा एखाद्या पर्सननं एक तर थेरपेटिक किंवा नॉन थेरपेटिक यूजसाठी जेव्हा ड्रग सेवन केलं असेल आणि त्याचं जर समजा ओव्हरडोस झाला असेल, तर त्याच्यामुळं समजा ॲडवर्स इफेक्ट झाला असेल, तर त्याच्यामुळं काय होणार, ड्रग इंड्युस्ड टॉक्सिसिटी होणार. तर अशा पद्धतीने ही ड्रग इंड्युस्ड टॉक्सिसिटी त्यांनी डेफिनेशन सांगितलेली. आता याचे काय काय कॉज आहेत ते आपण बघूया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे की ॲज अ रिझल्ट ऑफ ओव्हर इंजेक्शन ऑफ अ मेडिकेशन किंवा प्रिस्क्राईब डोसेस इज टू हाय. त्यांनी सांगितलेले की पहिलं याच्यामध्ये की जे आपण समजा वैद्याने आपल्याला जर प्रिस्क्रिप्शन ड्रग एवढ्या प्रमाणामध्येच घ्यायचं सांगितलेलं, परंतु एखाद्या व्यक्तीने, रुग्णाने ते जर समजा जास्त प्रमाणामध्ये ओव्हर ॲक्युमुलेशन केलं आणि त्याचं इंजेक्शन केलं, तर त्याचं काय होणार, प्रिस्क्राईब्ड डोसेस हाय होणार आणि त्याच्यामुळं ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी होणार. त्याच्यानंतर दुसरा कॉज त्यांनी सांगितलेली की ड्यू टू ॲन ॲडवर्स ड्रग रिॲक्शन नॉट डिपेंडंट ऑन डोस. ड्यू टू ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. आता ॲडवर्स ड्रग रिॲक्शनमुळे होतात. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितले तर मेटाप्रोलॉल आणि ॲटेनॉल हे दोन्ही ड्रग बीटा ब्लॉकर्स आहेत आणि ते की ब्रॅडिकार्डियामध्ये हार्ट रेट स्लो करण्यासाठी उपयोग होतात. आता हे जर समजा जास्त प्रमाणामध्ये सेवन जर केलं तर याच्यामुळं काय होणार मित्रांनो, याच्यामुळं हार्टची रेट ही खूपच स्लो होणार. अजून एक एक्झाम्पल जर बघितलं तर अँटीहिस्टामाइन्स आपण स्लिपिंग कॉज करते आणि त्याच्यामुळं काय होणार, ड्रोझिनेस होणार. अशा पद्धतीने हे ॲडवर्स ड्रग रिॲक्शनचं कॉज सांगितले. नंतर त्यांनी अदर फॅक्टर्स इन्क्लुडिंग एज, किडनी फंक्शन आणि हायड्रेशन इफेक्ट सांगितलेले. तर एजनुसार समजा ओल्ड एजमध्ये ड्रग टॉक्सिसिटी होणार. त्याच्यानंतर किडनी फंक्शन हे जर वीक असेल त्याच्यामुळं पण होणार आणि हायड्रेशन कॅन अफेक्ट हे कॉज सांगितलेले. आपल्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी जर झाली तर त्याचे 3 फॅक्टरनं आपण ओळखू शकतो. तर ते कसं सांगितले, 3 फॅक्टर्स डिटरमाइन टॉक्सिसिटी ऑफ अ टॉक्सिन हा एक पॉईंट सांगितलेले. तर त्याच्यामध्ये पहिलं जर बघितलं तर केमिकल स्ट्रक्चर, ते कोणतं केमिकल आहे ते आपल्या बॉडीमध्ये गेलं आहे त्याच्यानुसार आपण ओळखू शकतो. नंतर हाऊ मच द बॉडी कॅन ॲब्झॉर्ब, आपण आपली बॉडी ते टॉक्झिन किती प्रमाणामध्ये ॲब्झॉर्ब केले त्याच्यानुसार आपण डिटरमाइन करू शकतो. थर्ड त्यांनी सांगितलेले की द बॉडीज ॲबिलिटी टू डिटॉक्सिफाय अँड एलिमिनेट सबस्टन्सेस. तर बॉडीची ॲबिलिटी त्यांना डिटॉक्सिफाय करणे आणि एलिमिनेशन करणे, एक्सक्रिएशन करणे हे त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये डिटरमाइन करू शकतो की या ड्रगनं
एवढं अफेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने हे कॉज होते. इथपर्यंत समजलं का? आता याच्यासमोर आपण सिम्टम्स समोर जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये येतात सिम्टम्स. आता सिम्टम्स हे दोन प्रकार येतात, ॲक्यूट आणि सिव्हिअर. तर ॲक्यूट सिम्टम्स म्हणजे त्वरित लवकर कोणते कोणते सिम्टम्स येतात तर त्याच्यामध्ये डायरिया, नॉशिया, वॉमिटिंग, त्याच्यानंतर स्टमक पेन, त्याच्यानंतर विकनेस, डिझिनेस या सर्व त्याच्यामध्ये येतात. जसे की आता डायरिया येणार, अतिसार येणार, डिझिनेस येणार त्याच्यामध्ये ड्रग इंड्यूस झाल्याच्यानंतर. त्याच्यानंतर अजून काय होणार, उलटीसारखं होणार, वॉमिटिंग होणार, त्याच्यानंतर विकनेस येणार. अशा पद्धतीने हे ॲक्यूट सिम्टम्स होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिव्हिअर सिम्टम्स सांगितले. त्याच्यामधलं पहिलं त्यांनी सांगितलेलं की अटॅक्शिया. हे जे अटॅक्शिया आहे मित्रांनो, हे अटॅक्शिया पुअर मसल कंट्रोल असतो आणि रिझल्टिंग इनटू मुवमेंट सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये अटॅक्शिया हा प्रामुख्याने सिम्टम्स सांगितलेले. त्याच्यानंतर कोमा, काही सिव्हिअर पेशंट्स असे होतात की कोमामध्ये जातात. त्याच्यानंतर हँड ट्रेमर्स असतात, हात थरथर हे होते तर हँड ट्रेमर्स. त्याच्यानंतर हार्ट प्रॉब्लेम्स इन रेअर केसेस सांगितलेले. हार्ट प्रॉब्लेम जसे बघितले तर ब्रॅडिकार्डिया, टॅकिकार्डिया हे त्याच्यामध्ये मोस्टली सांगितलेले. त्याच्यानंतर मसल ट्विच होते ते समजा टॉक्सिसिटी जर सिव्हिअर झाली तर. त्याच्यानंतर निस्टॅग्मस. आता हे जे निस्टॅग्मस आहे, इनव्हॉलंटरी मुवमेंट ऑफ आयबॉल सांगितलेले त्यांनी. इनव्हॉलंटरी जर्किंग ऑफ आयबॉल म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो की डोळे वर गेले किंवा बाळाने डोळे इकडं केलं तिकडं केलं असं त्या पद्धतीने. त्याच्यानंतर सेजर्स येतात आणि लास्टला स्लोअर्ड स्पीच, तोतला येतो की नाही. तर अशा पद्धतीने हे ॲक्यूट आणि सिव्हिअर सिम्टम्स सांगितले. आता त्याची आपल्याला ट्रीटमेंट करायची. आपण कशा प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात ड्रग टॉक्सिसिटी ट्रीटमेंट करायच्या. तर त्याच्यामधली पहिली आपण पद्धत बघूया. तर त्यांनी असं सांगितलेलं की ड्रग टॉक्सिसिटी मे बी ट्रीटेड इफ अ पर्सन मे अंडरगो स्टमक पंपिंग टू रिमूव्ह ड्रग्स दॅट नॉट बी इन ॲब्झॉर्ब. म्हणजे समजा ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी झाली तर त्याला आपण काय करतो, स्टमक पंपिंग करतो आणि त्याच्यामुळे जे आपण ड्रग ॲब्झॉर्ब झाले नाहीत त्यांना आपण बाहेर काढले जातो, म्हणजे वमन चिकित्सा करतो. थोडक्यात उदाहरण घेतले तर वमन चिकित्सा. त्याच्यानंतर सेकंड त्यांनी सांगितलेले की ॲक्टिव्हेटेड चारकोल इज अनदर टाईप ऑफ टॉक्सिसिटी ट्रीटमेंट. तर ॲक्टिव्हेटेड चारकोल आपण सेवन करण्यास सांगतो. त्याच्यामध्ये काय होतं की हे ॲक्टिव्हेटेड चारकोल त्या एजंटला बाइंड होणार त्या ड्रगला आणि त्याच्यामुळे ते ॲब्झॉर्प्शन होऊ देणार नाही. तर ते जिथं सांगितलेले की इट इज यूज टू बाइंड द ड्रग प्रिव्हेंटिंग इट फ्रॉम बिंग ॲब्झॉर्ब इन टू ब्लड. मग ते जे ॲक्टिव्हेटेड चारकोल आहे ते ड्रग सोबत बाइंड होणार आणि त्याच्यामुळे ते ब्लडमध्ये टॉक्सिसिटी रिलीज करू देणार नाही. त्याच्यानंतर थर्ड त्यांनी सांगितलेलं की अदर मेडिकेशन सच ॲज अँटीडोट फॉर ड्रग टॉक्सिसिटी. वेगवेगळ्या प्रकारचे आपण अँटीडोट म्हणून यूज करणार. अशा पद्धतीनं हे ड्रग टॉक्सिसिटी होतं, ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी होतं मित्रांनो. आशा आहे की तुम्हाला समजलं असेल, हो की नाही. तर आता इथपर्यंत जर समजलं असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. हे बघा मित्रांनो, यामध्ये आगततंत्रामध्ये आयुर्वेदिक पार्ट बरोबर मॉडर्नचा पार्ट खूप मोठा आहे आणि त्यांना लक्षात ठेवण्यासाठी पण खूप सारं वेळ घालावा लागतो आणि त्यांच्या छान प्रकारे नोट्स असायला पाहिजे. तर त्याचं तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला नोट्स तर देणारच आहे आणि व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्हाला देणार. तर आशा करतो की हे तुम्हाला लेक्चर समजलं असेल. आता थोड्याच दिवसामध्ये दिवाळी आहे की नाही. आता दिवाळीमध्ये आपल्याला खूप दिवसानं जावं लागते. चकली, चिवडा, त्यासोबतच गुलाबजामुन आहे की नाही, रसगुल्ला. कोणी खूप दिवसानं आपली खास व्यक्ती आलेली असते, त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या घरी छान प्रकारचे स्वीट्स आयटम्स घेऊन जावं लागतात आहे की नाही. तर तशा प्रकारचे दिवाळीमध्ये त्याच्यानंतर परिवारासोबत एन्जॉय करावं लागतो. कझिन्स याच्यामध्ये मस्ती असतात आहे की नाही. एन्जॉय करा आणि त्यासोबतच अभ्यास पण करा, कारण की आपली डिसेंबरमध्ये एक्झाम आहे आणि त्याच अनुषंगाने हे सांगत आहे मी. तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.